नमस्कार मंडळींनो, तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळींनो, आज आपल्याला व्हॉट्सॲपवर भरपूर अक्षय तृतीयेचे मेसेज येतात, शुभेच्छांचे मेसेज येतात, काही काही छान छान माहिती येते. तर अशीच एक सुंदर माहिती ना मला माझ्या बहिणीने पाठवली ग्रुपवर. तर मला ती इतकी आवडली, कारण ती माहिती वाचून मला भरपूर गोष्टी नव्याने समजल्या. म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपल्याला एवढंच माहिती असतं की अक्षय तृतीया म्हणजे काय, मस्तपैकी आंब्याची पूजा करायची, आमरस खायचा, घराला तोरण बांधायचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण, झेंडूच्या फुलांचं तोरण आणि देवाला नैवेद्य दाखवायचा, आमरसपुरी खायची, सोनं खरेदी करायचं. आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय सोनं खरेदी. तर ह्यात एवढंच, म्हणजे मला तरी एवढंच माहिती होतं. पण बाकी काही त्याच्यामागे पौराणिक कथा आहेत, त्याचं काय महत्त्व आहे, त्या दिवसाला एवढं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त का मानलं जातं, हे काही मला माहिती नव्हतं. तर ही व्हॉट्सॲपवरची माहिती वाचली, त्यातून मला बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या आणि म्हणून मला ही माहिती तुम्हाला वाचून दाखवावीशी वाटते. तर ऐका हा मंडळींनो, अक्षय तृतीया विशेष. अक्षय तृतीया म्हणजे काय? तर अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभकार्याचे फळ अनंत टिकते. हे पौराणिक महत्त्व. भगवान परशुराम जयंती. या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता, म्हणूनच याला परशुराम जयंती असेही म्हणतात. त्रेतायुगाचा प्रारंभ. पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. गंगा अवतरण. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नपूर्णा देवीचा जन्म. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. पांडव आणि अक्षय पात्र. अन्नपूर्णा मातेचा जन्मही याच दिवशी झाला होता. पांडव आणि अक्षय पात्र. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. किती छान ना. माझ्या मनात नेहमी हा विचार यायचा की पांडवांना, म्हणजे द्रौपदी देवीने कसं, कुठे करून खायला घातलं असेल, कुठे स्वयंपाक केला असेल, कधी स्वयंपाक केला असेल, कारण ते बिचारे लपत छप्पत इकडे तिकडे जंगलामध्ये हिंडत होते. पण हा प्रश्नाचं उत्तर मला आज मिळालं की श्रीकृष्णाने त्यांना अक्षय पात्र दिलं होतं, ज्यातील अन्न कधीही संपत नव्हते. तर सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट. श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता, तेव्हा कृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य प्रदान केले, त्याला ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयेचाच होता. हा सण कसा साजरा केला जातो? तर सोने खरेदी. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. माझ्या सासूबाई म्हणायच्या, मला एक वाक्य आठवलं सोने खरेदी वरून, की त्या म्हणायच्या, आज जे सोनं आपण खरेदी करतो, छोटं मोठं का होईना, सोनं चांदी जे काही खरेदी करतो ते अक्षय असतं. म्हणजे त्या सोन्याने सोनं खेचलं जातं, आपल्या घराची भरभराट होते, सोनं येत राहतं घरामध्ये. ते सोनं कधीही संपत नाही, कुठे हरवत नाही आणि त्या सोन्याला विजय असतो, त्या सोन्याला यश मिळतं आणि ते सोनं वाढतच राहतं, वाढतच राहतं, वाढतच राहतं. किती छान ना. म्हणून आज छोटंसं का होईना सोनं चांदी खरेदी करावं. मी सुद्धा छोटीशी वस्तू खरेदी केलेली आहे. 1 ग्रॅमचीच केली, पण केली, कारण विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आजचा मुहूर्त सोडणार कसा काय, त्यामुळे केली. तर मंडळींना ऐका पुढे काय. दानधर्म. या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी पाणी भरलेले मातीचे माठ, घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नदानाचे दान केले जाते. उन्हाळा असल्याने गरजूंना थंड शीतलता देणाऱ्या वस्तू दान करण्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच त्यांनी पाण्याने भरलेले माठ, पंखे, छत्री असं सगळं लिहिलेलं आहे. जव, सातू ह्या गोष्टी सगळ्या थंडावा देतात. पितृतर्पण. तर अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून, त्यांची पूजा करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नव्या कामाची सुरुवात. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो, कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा वेळ पाण्याची गरज नसते. पूर्ण दिवसच शुभ असतो. पूर्ण दिवसच शुभ असतो. थोडक्यात सांगायचे तर सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी आमरसपुरी केली जाते
आणि आज आमच्या माहेरीसुद्धा आजपासून आंबा खायला सुरुवात करतात. आता तर काय आंबा मार्केटमध्ये आला की आपण लगेच घेतो खातो, पण माझ्या माहेरी आमच्या माहेरी किंवा बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची पूजा करूनच मग आंबा खायला सुरुवात होते. घरोघरी आमरस केला जातो. आमरस, पुरी, भजी, पुलाव, मस्त मस्त जेवण केलं जातं, पुरणपोळी केली जाते आणि मग देवाला नैवेद्य दाखवून सगळेजण गुण्यागोविंदाने जेवतात. तर असा हा सण आपण सगळेजण आनंदाने साजरा केला. आता उशीर झालेला, मी खूप उशिरा व्हिडिओ बनवायला घेतला, पण आजचा दिवस सगळ्यांनाच खूप आनंदानं पार पडला असणार आणि इथून पुढचे सगळे दिवस परमेश्वर कृपेने सगळ्यांना सुख, समृद्धी आणि आनंद देव हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. व्हिडिओ संपवते. बाय. जय सद्गुरू.